आणि आता बातमी आहे, विमान प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी, कारण इंडिगो कंपनीच्या विमानांचा घोळ सलग तिसऱ्या दिवशी कायम असून शुक्रवारी देशभरातील एकूण 1000 विमान सेवा रद्द झालेल्या आहेत। गेल्या 3 दिवसात मिळून 2000पेक्षा जास्त विमान सेवा रद्द झाल्याचा मोठा मनस्ताप प्रवाशांना सोसावा लागलाय। अनेकांना तर अश्रू अनावर झाल्याचंही पाहायला मिळालं। अश्रू अनावर झालेली ही व्यक्ती प्रवासी आहे। चूक एवढीच आहे की प्रवास सुखाचा हो यासाठी इंडिगोमध्ये बुक केलेली फ्लाइट, मात्र ज्या वेळेला तुमचं नियोजन चुकतं आणि तेही इंडिगोच्या ढिसाळ कारभारामुळे चुकतं, त्यावेळेला त्याचा सर्वाधिक फटका हा त्या ठिकाणी इंडिगोनं जाणाऱ्या प्रवाशांना बसताना संपूर्ण देश पाहतोय। बेंगलुरु से मुंबई आए हैं, लेकिन हमारा बैग नहीं आया है और बैग में मेरा पासपोर्ट है, इंटरनेशनल का टिकट है मेरा, बहरीन में जाना है। तो अभी कैसे आएंगे आप? कैसे जाएंगे बहरीन? कब का है बहरीन? अभी उन्हीं से पूछना है कैसे जाएंगे। क्या बोल रहे हैं वो? पता नहीं है उनको कुछ भी। वो बोल रहे 2 दिन बाद का फ्लाइट बुक करा के देंगे और 2 दिन का वो सैलरी भी नहीं देंगे। हम लोग का 1 दिन का 20,000 का नुकसान है उधर का करेंसी का कन्वर्ट करके, तो ये लोग देने वाले के 20,000 पर डे का। मैनेजर को बुला मैंने, पता नहीं ना, अभी ये लोग करके देंगे कुछ। बुलाओ। तर अनेक प्रवाशांचा अशाच प्रकारे खोळंबा झालेला आहे। अनेकांच्या संतप्त प्रतिक्रिया संपूर्ण देशभरातल्या सोशल मीडियावरती आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र या सर्व घडामोडींसंदर्भातली इत्थंभूत माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत यावेळेला जोडले गेले आहेत। भाग्यश्री, खरं तर यावेळेला देखील तुम्ही विमानतळावरती आहात। विमान सेवेवरती कितपत परिणाम पाहायला मिळतोय? बरं, एका बाजूला वीकेंड आहे आणि वीकेंड म्हटला की सर्वाधिक प्रवाशांची संख्या वाढताना दिसून येत असते। अशा वेळेला प्रवाशांनी करायचं काय? इंडिगोकडनं काय नेमकं सांगण्यात येतंय? बरं, एक तर दिवसभरातलं सगळ्यात इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे मुंबई पुणे या प्रवासासाठी थेट वधारलेले जे रेट्स होते, 1 लाखापर्यंत विमानाचं तिकीट, हे सर्वसामान्यांना त्याचा भुर्दंड सोसावा लागत होता। आत्ताची नेमकी परिस्थिती काय आहे? नक्कीच आपण बघतोय, मी आता विमानतळावरच आहे। एकंदरीत परिस्थिती तशीच आहे। आता 8:30 आपण जर बघितलं तर 8:15 वाजेपर्यंत इंडिगोच्या या तिकीट काउंटरवर प्रचंड मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली होती। इतकंच नव्हे तर एकंदरीत जर बघितलं तर 4 महत्त्वाचे मुद्दे यामध्ये मांडणं अत्यंत गरजेचं आहे। याचा पहिला जो मुद्दा आहे की अजूनही इंडिगोची साईट जी आहे ती कुठेही बंद झालेली नाही। विमानं उड्डाण करतील अशा पद्धतीने साईटवर दाखवलं जातंय। लोक अजूनही बुक करतायत आणि बुक केल्यानंतर मात्र ज्यावेळी लोक प्रवासासाठी एअरपोर्टवर येतात त्यावेळेला फ्लाईट रद्द केल्या जातात, रिशेड्यूल केल्या जातात। रिशेड्यूल केलेल्या फ्लाईट सुद्धा पुन्हा रद्द केल्या जातात। अशा पद्धतीने जी प्रवाशांचा जो खोळंबा आहे तो झालेला पाहायला मिळतोय। अनेक तास म्हणजे जवळपास 7 ते 8 तास लोकांना बॅगेज जे आहेत ते मिळत नाहीयेत। पैसे जे आहेत लोकांनी तिकिटासाठी, प्रवाशांनी तिकिटासाठी जे पैसे दिलेले आहेत ते पैसे सुद्धा परत मिळत नाहीयेत। 10 ते 15 दिवस लागतील पैसे परत मिळायला असं सांगितलं जात आहे। यामध्ये सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ज्या पद्धतीने विविध गोष्टी समोर येतात त्यामध्ये एक गोष्ट आता समोर येते, जे 2 पायलट संघटना आहेत ज्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि नोंदणीकृत अशा पायलट संघटना आहेत, ते असं म्हणतायत की जवळपास 6% उड्डाणं जी आहेत ती डिसेंबरमध्ये इंडिगोने वाढवली। पायलट जे भरती करणं होतं ते भरती केले नाहीत, जे नियम लागू केले होते हे नियम यांना पाळायचे नाहीत आणि आता ज्या पद्धतीने ते सरकारकडे याचना करतात आणि सरकार त्यांना ज्या पद्धतीने पुन्हा एकदा सांगतंय की तुम्हाला आम्ही सूट देतो, हे सुद्धा एक कट आहे अशा पद्धतीची भाष्य सध्या पायलट संघटना करताना पाहायला मिळतात। त्यामुळे पायलट यांचं असं म्हणणं आहे की जर आम्हाला सुट्ट्या मिळत नाहीयेत, आम्ही थकतोय, आम्ही कशा पद्धतीने उड्डाणं करतोय आम्हाला आमचं माहिती, अशा परिस्थितीमध्ये जर अपघात झाला तर नेमकं जबाबदार कोण, अशा पद्धतीचा प्रश्न देखील पायलट विचारताना पाहायला मिळतात। त्यामुळे याच एका विषयावर आपण बघतोय की इंडिगोचे शेअर्स जे आहेत ते देखील कमी झालेले पाहायला मिळतात। 6,225 हा सगळ्यात उच्चांकी गाठलेला शेअर होता, जो आता जवळपास 3 ते 4% घसरलेला आहे। अद्यापही लोकांना होप्स आहेत की कुठेतरी इंडिगो
नीट चालू होईल. मात्र इंडिगोकडनं कुठल्याही पद्धतीच्या गोष्टी सांगण्यात येत नाहीयेत, सूचना देण्यात येत नाहीयेत. आता देखील आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला की मला सोमवारी जोधपूरला जाण्याचे फ्लाईट दिसतायत, तर नेमकं बुकिंग करायचं की नाही, तर यावर त्यांना काहीही उत्तर देता आलेलं नाहीये. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला विचारू नका, आम्हाला कॉल करा, आम्ही इथे सगळं सांगायला तुम्हाला बांधील नाही, अशा पद्धतीची उत्तरं प्रवाशांना दिली जात आहेत. त्यामुळे सगळ्यात चीप असलेलं इंडिगो फ्लाईट आता प्रवाशांसाठी अत्यंत हा जो विमान प्रवास आहे महाग झालेला आहे. का तर इंडिगो फ्लाईटचा या प्रॉब्लेममुळे आपण बघतोय की जसं तुम्ही म्हणालात मुंबई ते पुणे जो फ्लाईट प्रवास आहे तो अत्यंत महागडा झालेला आहे. संपूर्ण देशात जायचं असेल तर दिल्ली पर्यंत नक्की. जवळपास 27 ते 28 हजार पर्यंत ही तिकीटं गेलेली आहेत. त्यामुळे इतर फ्लाईटने देखील या संदर्भात विचार करणं आता आवश्यक असल्याचं पाहायला मिळतंय. बरोबर आहे भाग्यश्री, अत्यंत महत्त्वाची माहिती तू दिलीस की एका बाजूला प्रवाशांचा होणारा खोळंबा, ब्रँड म्हणून इंडिगोचं खराब झालेलं नाव आणि त्याचबरोबर प्रवाशांना बसलेल्या फटक्यानंतर त्यांना होणारा मनस्ताप, या सर्वच गोष्टी खरोखर देशभरातल्या अनेक प्रवाशांना डोकेदुखी ठरलेल्या आहेत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. खरं तर विमान सेवा 10 ते 15 डिसेंबर दरम्यान पूर्ववत होईल असा दावा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्ज यांनी केलेला आहे. इंडिगो विमान सेवा विस्कळीतचा प्रवाशांना फटका बसतोय. विमानांच्या तिकीट दरामध्ये प्रचंड वाढ झाली. इंडिगो कंपनीच्या विमानांचा बोजवारा उडाल्याचा फायदा अन्य विमान कंपन्यांना होत असल्याचं देखील उघड झालंय. नियमित दरापेक्षा किमान 3 पटीनं अधिक दर वाढलेले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ग्राहकांनी वाढीव दरानं विमानाची तिकीटं काढलेली असली तरी अन्य विमान सेवा देखील काहीशा विलंबानंच चालताना दिसत आहेत. इंडिगोच्या ताफ्यात सर्वाधिक विमानं आहेत आणि देशातील प्रमुख विमानतळांवरील त्यांच्या स्लॉटमध्येच ती उभी आहेत आणि त्यामुळे ती विमानं तिथून हलवल्याशिवाय अन्य विमानांना ते स्लॉट उपलब्ध होण्यास अडचण होते. परिणामी अन्य विमान सेवा देखील काहीशा विलंबानंच उड्डाण करताना दिसत आहेत. तर या विषयामध्ये पुढे जाण्याआधी विमानांचे वाढलेले तिकीट दर तुमच्याकडे नोंदवून ठेवा. तर मुंबई ते पुणे विमान प्रवासाचा दर 67,500 रुपये. मुंबई ते दिल्ली विमान तिकीट 55 ते 72,000 रुपये. मुंबई ते बेंगळुरू विमान तिकीट 40,000 रुपये. मुंबई ते चेन्नई, हैदराबाद किंवा कोलकाता या ठिकाणांची जर विमान सेवा तुम्ही पाहणार असाल तर तुम्हाला मोजावे लागणार आहेत तब्बल 50,000 रुपये. तिकिटाचे दर पाहिल्यानंतर जर तुम्ही प्रवासाचा विचार करत असाल तर निश्चित तुमच्या डोक्यालाही घाम फुटला असेल एवढं निश्चित. कारण तिकीट दर महागल्यानं प्रवाशांमध्ये नाराजी आणि संताप अशा दोन्ही भावना पाहायला मिळतात. तर या सर्व प्रकारावरती राज्यातूनच नव्हे तर संपूर्ण देशभरातील राजकीय नेत्यांच्याही प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत. पाहूयात. In fact, from December 3rd, since when the Indigo has been facing major operational issues and because of which there have been lot of delays and cancellations, the Ministry of Civil Aviation has been actively on the ground engaging with all the necessary stakeholders for two things. One, for passenger care, comfort and convenience. We want to reduce all the inconvenience that the passengers are facing at the airports. And two, we want to ensure safe operations in the country also. This two priority, the ministry has been thoroughly engaging from day one. So in the initial, when we have seen lot of delays happening with the Indigo operations, then we have engaged with them. We have told them to take all the necessary steps to ensure normalcy within the next 2 days. And yesterday we have also seen major delays happening because of that. But we changed the pattern today. We have went into the mode. We have instructed the Indigo to cancel major operations so that the inconvenience at the airports and the congestion that is happening because of these delays. ये सरकार की लापरवाही रही है कि 2 साल पहले जो नियम लागू किए थे वो ऐसा क्यों है कि इंडिगो के ऊपर किसी तरह की कार्रवाई नहीं की गई, उनसे रिपोर्ट नहीं लिए गए, अपडेट नहीं लिए गए कि ये ट्रांजेक्शन करने के लिए क्या कर रहे हैं. क्योंकि ये जो पर्टिकुलर रेगुलेशन था वो क्रू सेफ्टी के ध्यान में रखता था, क्रू की मेंटल हेल्थ को ध्यान में रखता था कि उनको वो जो रेस्टिंग आवर्स मिलने चाहिए वो एडिक्वेट हो.
अब आपने पूरे पैसेंजर्स को डिस्ट्रेस में डालकर इतनी 1000 से ज्यादा फ्लाइट्स कैंसिल करने के बाद सरकार को प्रेशर में डालकर आपने वो उसको वापस लिया है। तो यानी आज हमने ऐसी सिचुएशन कर दी है जहाँ पे सिर्फ 2 एयरलाइन है, एक फुल सर्विस एयरलाइन है एयर इंडिया, दूसरी बजट एयरलाइन है इंडिगो। इंडिगो जिसके पास 7% मार्केट शेयर है और आज उसने 3 दिन से लगातार तहस नहस जिंदगी की हुई है। पार्लमेंटमध्येही हा मुद्दा आम्ही सगळ्यांनी उचललेला आहे. इंडिगोवर भारत सरकारने ऍक्शन दिली पाहिजे आणि जे सरकारने क्लॅरिफिकेशन पार्लमेंटमध्येही दिलं पाहिजे की एवढा विस्कळीतपणा झाला कसा. त्याच्यात पेशंट्स होते, अनेक लोकांच्या घरातले कोणी दगावलं होतं ते पोहोचू शकले नाहीत, कुणाच्या घरात लग्न कार्य होतं, काही स्टुडंट शिक्षक होते, काही विद्यार्थी होते. हा जो विस्कळीतपणा आणि कुठलाही आधी नोटीस न सांगता करोडो रुपयाचाही वेळही आणि प्रचंड गैरसोय झालेली आहे. इंडिगोकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती. आम्ही सगळे विश्वासाच्या नात्याने त्या एअरलाईन बरोबर जात होतो. पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की कस्टमर इज किंग. त्याच्यामुळे भारत सरकारने आता अजून इंडिगोसारख्या 5 एअरलाईन्स केल्या पाहिजेत ज्याच्यातून एकाकडे असा कुठलाही कंट्रोल राहता कामा नये. इंडिगो एअरलाइन्स विमानं रद्द होत असल्यामुळे भारतामधल्या विमानतळांवर आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. एअरपोर्टवर लोकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळते. रद्द झालेली उड्डाणं आणि प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता भारतीय रेल्वे प्रवाशांची संकटमोचक बंदी. रेल्वेनं एकूण 37 गाड्यांमध्ये 116 अतिरिक्त कोचेस वाढवण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये 114 पेक्षा जास्त वाढीव फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. कसं केलंय रेल्वेनं या संदर्भातलं नियोजन, तेही तुम्ही जाणून घ्या. तर भारतातील एअरपोर्टवरच्या आणीबाणीमध्ये संकटमोचक ठरतीये ती म्हणजे रेल्वे. राजेंद्रनगर नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेसमध्ये 5 अतिरिक्त फेऱ्या करण्यात आलेल्या आहेत. उत्तर रेल्वेनं 8 प्रमुख गाड्यांमध्ये अतिरिक्त एसी आणि चेअर कार जोडल्यात. दिल्ली मुंबई मार्गावर पश्चिम रेल्वेचा मोठा उपक्रम आहे. पश्चिम रेल्वेनं 4 प्रमुख गाड्यांमध्ये 3 एसी आणि 2 एसी कोच जोडले. बिहार दिल्ली मार्गावर ECRनं एसी सीट्स वाढवल्यानं दिलासा मिळालाय. तर रेल्वेनं 4 विशेष गाड्याही चालवल्यात. दरम्यान इंडिगोची ही अवस्था होण्यामागे काही कारण आहेत. ती कारणं कोणती आहेत तेही एकदा जाणून घेणं आवश्यक आहे, कारण देशभरात गदारोळ याच कारणांमुळे घडताना दिसतोय. तर DGCAनं म्हणजेच भारतीय विमान वाहतूक नियामक मंडळानं एक सर्वेक्षण केलेलं होतं. जुलै 24 मध्ये झालेल्या सर्वेक्षणामध्ये अनेक पायलट्सनी कर्तव्याचे तास आणि विश्रांतीचा मुद्दा उपस्थित केलेला होता. अनेक पायलट्सनी थकलेला पायलट संपूर्ण विमानासाठी धोकादायक असतो असं मत व्यक्त केलेलं होतं आणि यावर DGCAनं वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणीचे निर्देश दिले. या नियमामध्ये कामाचे तास, पायलट आणि कर्मचाऱ्यांची विश्रांती हे प्रमुख मुद्दे होते. पायलट दररोज फक्त 8 तास उड्डाण करू शकतात ही प्रमुख अट ठेवण्यात आली. प्रति आठवडा 35 तास, प्रति महिना 125 तास उड्डाणाची मर्यादा ठरवण्यात आलेली होती आणि आता प्रतिवर्ष 1000 तास उड्डाण करण्याची मर्यादा नियोजित करण्यात आलेली आहे. तसंच दर 24 तासात किमान 10 तास सक्तीची विश्रांती अनिवार्य केली गेलेली आहे. क्रू मेंबर्सना दर आठवड्यामध्ये 48 तासांची सलग विश्रांती देणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. नंतर कंपनीच्या काही जाचक-अटींमुळे काही कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिले आणि यामुळे एअरलाइन्समध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता भासू लागली. त्याचा थेट फटका त्यांच्या वाहतूक व्यवस्थेला आणि प्रवाशांना देखील बसला. गेल्या 4 दिवसांमध्ये शेकडो उड्डाणं रद्द करण्यात आलेली आहेत आणि संपूर्ण प्रकरणी कंपनीनं माफी मागितली आहे. तर कंपनीनं नव्या नियमांच्या अंमलबजावणीसाठी 2 महिन्यांची सूट मागितली आहे. त्यामुळे हवाई वाहतूक पूर्ववत होण्यास आणखीन काही काळ तुम्हाला
आम्हाला सर्वसामान्य प्रवाशांना वाट पाहावी लागणार आहे, एवढं निश्चित. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.